देवाची स्तुती असो. आज पुन्हा एकदा सुंदर अशी वेळ देवाने दिलेला आहे. आज काही गोष्टीवर आपण या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत. आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. नीतिसूत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 7वं वचन आज आपण पाहणार आहोत. त्याच्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण त्या ठिकाणी शल्मोन राजा, द किंग ऑफ इस्रायल, शल्मोन राजा या ठिकाणी त्या ठिकाणी तो वचन लिहित आहे. त्याने लिहिलेलं हे वचन आहे. तो म्हणत आहे, देवाचं भय ज्ञानाचा प्रारंभ होय. देवाचं भय ज्ञानाचा प्रारंभ होय. देवाचं भय ज्ञानाचा प्रारंभ होय. परंतु मूर्ख लोक अज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात. आज या वचनापासून आम्हाला परमेश्वराचं वचन काय शिकवत आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. आज या जगामध्ये जगत असताना प्रियांनो, ज्ञानाची आम्हाला खूप आवश्यकता आहे. आज आम्ही पाहतो जगामध्ये लोकांच्या जीवनामध्ये पाहिलं कितीतरी ज्ञानी लोक आहेत. कदाचित त्यांना जगाचं ज्ञान असेल, कदाचित त्यांना आध्यात्मिक ज्ञान असेल. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आम्ही या जगामध्ये असताना पाहतो. आमचा त्यांच्याबरोबर संबंध येतो, त्यांच्याबरोबर आमचं बोलणं देखील होतं. असे काही लोक आहेत की त्यांना खूप ज्ञान आहे. परंतु मग आमच्या जीवनामध्ये आम्हाला का ज्ञान असू नये? आम्ही का त्यापासून दूर आहोत? आणि मग आम्ही आज जगामध्ये पाहतो, या ठिकाणी देवाचं वचन सांगतंय, प्रभू येशूचं वचन या ठिकाणी सांगतंय की परमेश्वराचं भय, या शब्दामध्ये खूप मोठं रहस्य आहे. आज आपण पाहतो जगामध्ये जगत असताना जगाचं भय आहे. आम्ही पाहतो अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बिमारीचं भय आहे. त्याच प्रकारे जे काही जगामध्ये जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचं भय, भीती माणसाच्या जीवनात आहे. मरणाची भीती आहे. परंतु या ठिकाणी या वचनामध्ये शल्मोन राजाला काय सांगायचं आहे, काय स्पष्टीकरण या ठिकाणी करायचं आहे? आज देवाची इच्छा आहे की प्रत्येकाला ज्ञान असावं. चांगल्याचं ज्ञान असावं, वाईटाचं पण ज्ञान असावं. की हे केल्याने काय होईल? कारण बायबल सांगते या ठिकाणी की देवाची इच्छा आहे की प्रत्येकाला त्यानं घडवलेलं आहे. आम्ही देवाच्या हाताची एक कला आहोत. देवाच्या हाताची एक कृती आहोत. देवाच्या हाताची एक पात्र आम्ही आहोत. तो कुंभार आहे आणि आम्ही पात्र आहोत. आणि त्याने आम्हाला यासाठी बनवलं की आमच्यामध्ये चांगल्या गोष्टी साठवल्या जावेत. आमच्यामध्ये त्याला आवडेल असा स्वभाव असायला पाहिजे, हवा आहे. म्हणून देवाने या जगामध्ये पाठवलं. का बरं आम्हाला या जगात देवाने पाठवलं? की आम्ही त्याची भक्ती करावी, आम्ही त्याच्या सानिध्यात राहावं, आम्ही त्याचं भय धरावं, देवाला भिवून राहावं. आज आपला विषयच आहे देवाचं भय, परमेश्वराचं भय. कारण ज्यावेळेस आम्ही देवाला भिवून जीवन जगतो, देवाचं भय माणसाला त्या ठिकाणी दुःख देत नाहीये. देवाचं भय माणसाला निराश करत नाहीये. देवाचं भय माणसाला त्या ठिकाणी घबराट निर्माण करत नाहीये. देवाचं भय माणसाला ज्ञान देतं. देवाचं भय माणसाला आशीर्वाद देतं. देवाचं भय माणसाला संरक्षण देतं. देवाचं भय माणसाला यशस्वी करतं. आज पहा, या ठिकाणी काही पॉईंट मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. देवाचं भय, ज्यावेळेस आम्ही देवाचं भय आमच्या जीवनामध्ये असतं प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही देवाला भिवून जीवन जगतो, प्रथम गोष्ट, पहिला जो फायदा आहे देवाचं भय आमच्या जीवनामध्ये असण्याचं. उदाहरण पहा, 2 व्यक्ती आपण त्या ठिकाणी घेऊया. 2 व्यक्तींचं जीवन आपण पाहूया. एक व्यक्ती धार्मिक आहे आणि एक व्यक्ती अधार्मिक आहे. एक व्यक्ती
चांगलं जीवन जगतो, देवाची ओळख त्याला आहे, परमेश्वराची ओळख त्याला आहे, तो परमेश्वराची आराधना करतो, तो परमेश्वरावर अवलंबून राहतो, तो कोणाचंही अहित करत नाहीये, तो कोणाचंही वाईट करत नाही किंवा विचार करत नाही की माझ्या शेजाऱ्यांचं वाईट व्हावं. तो जसं स्वतःवर प्रेम करतो, जसं त्याचं स्वतःच्या शरीरावर प्रेम आहे, स्वतःच्या जीवनावर प्रेम आहे, स्वतःच्या कुटुंबावर प्रेम आहे, तसंच तो आपल्या वैऱ्यावर प्रेम करतो, आपल्या शत्रूवर प्रेम करतो. तो देवाची आराधना करतो, तो पापापासून दूर राहतो. आपल्या हाताने तो कधी पाप करत नाही, आपल्या मनाने तो कधी पाप करत नाही, आपल्या डोळ्याने कधी तो पाप करत नाही, आपल्या विचाराने कधी तो पाप करत नाही. तो रात्रंदिवस देवाच्या वचनाचं मेडिटेशन करतो आणि मग देव त्याला त्या ठिकाणी ज्ञान देतो. आणि जो अधार्मिक व्यक्ती आहे, अनरायचियस ज्याला म्हटलेलं आहे, तो हमेशा त्याच्या मनामध्ये वाईट योजना असतात. त्याची एकच इच्छा असते की मी कुणाला लुटू, मी कुणाचं जीवन बर्बाद करू, मी कुणाचं वस्तू हस्तगत करू, मी कुणाचं मर्डर करू, मी कुणाची निंदा करू, मी कुणाबरोबर व्यभिचार करू, मी कुणाचं वाईट करू, ह्याच विचारामध्ये तो असतो. आणि म्हणून त्याला देवाचं ज्ञान प्राप्त होत नाही. आज आमचा विषय आहे, पहिली गोष्ट, की देवाचं भय ज्या वेळेस आम्ही धरतो, पहिली गोष्ट आम्ही पापापासून दूर राहतो. आज आम्ही पाहतो या जगामध्ये सर्वात मोठा जो आजार आहे या मनुष्य सृष्टीला, तो आहे माझ्या प्रियानो पाप. कारण रोमकराच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय आणि 3रं वचन सांगतं, कारण पापाचं वेतन मरण आहे. कारण पापाचं वेतन मरण आहे, परंतु आमचा प्रभूमध्ये, आमच्या ख्रिस्त येशूमध्ये अनंत काळाचं जीवन आहे. पहा, जो व्यक्ती अधार्मिक आहे तो पापाच्या विचारामध्ये जीवन जगतो आणि त्याचा शेवट एक दिवस मरण होणार आहे. सार्वकालिक मरण, एव्हरलास्टिंग डेथ. आज आम्ही पाहतो, परंतु जो धार्मिक जीवन जगतो, देवाला भिवून जीवन जगतो, तो पण मरणार आहे, पण त्याला अनंत काळाचं जीवन भेटणार आहे. या जगाचं जे त्याचं देह आहे, शरीर आहे किंवा अस्तित्व आहे, ते 50-60 वर्षाने किंवा माहीत नाही, शाश्वती नाही मनुष्याची, कधी संपेल, पण एक दिवस संपणार आहे. परंतु त्याला हे जीवन संपल्याच्या नंतर त्याला इटर्नल लाईफ ज्याला म्हटलं जातं, सार्वकालिक जीवन ज्याला म्हटलं जातं, ते त्याला प्राप्त होणार आहे. कारण तो देवाला भिवून जीवन जगतो. तो या जगामध्ये राहत असताना देवाचं नाव ग्लोरीफाय करतो. तो देवाच्या नावाला तो गौरव देतो, देवाचं नाव उंच करतो, आदर, महिमा, मान, सन्मान तो परमेश्वराला देतो, कधी कुणाचं वाईट करत नाही. आणि मग तिथं लिहिलेलं आहे की देवाचं भय, परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. त्याला ज्ञान प्राप्त होते. परंतु मूर्ख लोक ज्ञानाला आणि शिक्षणाला तुच्छ मानतात. मूर्ख कोण आहेत? हेच अधार्मिक लोक जे आहेत ते मूर्ख त्यांना म्हटलेलं आहे. परंतु जो देवाचं भय धरतो त्याला धार्मिक म्हटलेलं आहे, त्याला शहाणा म्हटलेला आहे, त्याला आशीर्वादित व्यक्ती म्हटलेलं आहे, त्याला धन्य व्यक्ती म्हटलेलं आहे. आजपर्यंत या जगामध्ये जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये पापाची बिमारी आहे. कारण आपण जन्मतच पापी आहोत, आपला जन्मच पापापासून आहे. परंतु प्रभूने एक संधी आपल्याला दिलेला आहे की तुम्ही पापाचा पश्चाताप करा, तुम्ही वाईटाला सोडून द्या, तुमच्या जीवनातल्या वाईट गोष्टी सोडून द्या, आपलं जीवन पापाचा पश्चाताप करा, अंगीकार करा आणि माझं भय धरा, माझ्यावर विश्वास ठेवा, माझं भय धरा, मला भिवून वागा, मी तुमच्या पापाची क्षमा करेन, म्हणजे ते पाप तुमच्यातून मी नाहीसं करेल. तर बायबलमध्ये सांगितलं, प्रभू येशू म्हणतो, पापाची क्षमा करण्याचा अधिकार मला आहे. मनुष्याच्या पुत्राला पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे. आज या जगामध्ये आम्ही पाहतो लोक मूर्ख बनलेले आहेत. लोक देवाच्या ज्ञानाला तुच्छ मानत आहेत, चांगल्या शिक्षणाला तुच्छ मानत आहेत. कारण आहे त्यांचं पाप, कारण आहे त्यांचा अपराध. आज आम्ही पाहतो ज्यावेळेस देवाला भिवून आम्ही जीवन जगतो,
परमेश्वराचं ज्ञान आम्हाला प्राप्त होतं. आम्ही पापापासून त्या ठिकाणी दूर होतो. पापापासून आम्ही वेगळे होतो. पापाला आम्ही त्या ठिकाणी दूर करतो आणि एक चांगलं जीवन जगण्याचा यत्न किंवा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यामुळे एक चांगलं ज्ञान जीव जीवनाचा अर्थ आम्हाला त्या ठिकाणी समजतो आणि एक आनंदाचं जीवन आम्ही त्या ठिकाणी जगतो. आणि म्हणून आज या ठिकाणी देवाचं भय खूप महत्त्वाचं आहे. देवाला भिवून जर जीवन आम्ही जगलो तर आमच्यामध्ये प्रेम, कळवळा, आमच्यामध्ये नम्रता, आमच्यामध्ये प्रीती, निस्वार्थपणा आमच्यामध्ये येईल आणि या जगामध्ये एक शांतीचं, आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी तयार होईल. आणि मग देवाची इच्छा आहे की पापाचं वेतन मरण आहे, पण आमच्या ख्रिस्त येशूमध्ये अनंत काळाचं जीवन आहे. अनंत काळ या जगामध्ये आमचं शरीर 70-80 वर्षाने संपून जाईल, मातीला मिळेल. परंतु जो आत्मा आहे तो आत्मा अमर आहे आणि तो आत्मा देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या सिंहासनाजवळ स्वर्गामध्ये त्या ठिकाणी जाईल जर आम्ही पापाचा अंगीकार केला. कारण देव पवित्र आहे, त्याच्याजवळ पापी मनुष्य जाऊ शकत नाही. जोपर्यंत आम्ही पापाला सोडून देत नाही, पापाची क्षमा मागत नाही, अंगीकार करून त्याला पूर्णपणे आम्ही हद्दपार करत नाही आमच्या जीवनातून, तोपर्यंत आम्ही ज्ञानी होणार नाही. आणि म्हणून बायबल सांगते की देवाचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. देवाला भिवून जीवन जगण्याचा यत्न आपण करूया, कारण आपल्या जीवनाचं कर्तव्य तेच आहे. या जगामध्ये येतो, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण धावपळ करतो, कष्ट करतो, मेहनत करतो. उद्देश काय आहे? सर्व याच ठिकाणी सोडून जाणार आहोत. परंतु त्या धावपळीच्या वेळेमध्ये काही काळ, काही वेळ, रोज आम्ही त्या परमेश्वराचं मनन करतो का? त्या परमेश्वराच्या सानिध्यात आम्ही बसतो का? आम्ही लोकांसाठी प्रार्थना करतो का? शत्रूसाठी प्रार्थना करतो का? शत्रूला आशीर्वाद देतो का? प्रभू येशू म्हणतो, तो आपल्या शत्रूला आशीर्वाद दे, तो आपल्या वैऱ्यावर प्रेम कर, जे तुला शाप देतात त्यांना आशीर्वाद दे, जे तुझं वाईट करण्याची योजितात त्यांच्यासाठी चांगलं कर, त्यांच्यासाठी प्रार्थना कर. हे जे वचन आहे, शिक्षण आहे, प्रभू येशूच आहे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू म्हणत आहे, मत्ती याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन, ज्याला सर्मन ऑफ माउंटेन म्हटलेलं आहे, द सर्मन ऑफ माउंटेन. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण तेच देवाला पाहतील. प्रियांनो, आज या जगामध्ये जगत असताना वेळ फार कमी आहे. तुमच्याकडे आणि माझ्याकडे वेळ फार कमी आहे. आमचं जीवन रोज कमी होत आहे. माहित नाही आम्ही कुठपर्यंत जाऊया, परंतु संधी आहे. प्रत्येकाला देवाकडे जाण्याची इच्छा आहे. प्रत्येकाला वाटतं मी या जगामध्ये चांगलं जीवन जगावं, या जगामध्ये माझ्याकडून कोणत्या चुका होऊ नये, या जगामध्ये जगत असताना माझ्याकडून कोणता अपराध होऊ नये, म्हणून जो तो प्रयत्न करत असतो. आणि जगातलं माझं अस्तित्व संपल्याच्या नंतर मी देवाजवळ, परमात्म्याजवळ, पित्याबरोबर मी त्या परमेश्वराकडे स्वर्गामध्ये जावं, ही प्रत्येकाची इच्छा असते. पण इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यांचं अंतःकरण शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. अंतःकरण हे असाध्य रोगाने त्रस्त झालेलं आहे. आमच्या जीवनातली सर्वात मोठी बिमारी जी पापाची आहे ती अंतःकरणामध्ये आहे माझ्या प्रियांनो. आणि म्हणून ती पापाची बिमारी जर आम्हाला बाहेर काढायची असेल, आम्हाला निरोगी जर व्हायचं असेल, आम्हाला पवित्र व्हायचं असेल, धार्मिक व्हायचं असेल, आम्हाला आनंदित व्हायचं असेल, ब्लेस्ड व्हायचं असेल, तर आज पश्चाताप करणं, कन्फेस ज्याला म्हटलं जातं, रिपेंट ज्याला म्हटलं जातं, अंगीकार, कन्फेस करणं, रिपेंट, पश्चाताप, जे केलेलं आहे, जे ते आपल्याला आठवत आहे, जे केलेलं आहे ते सर्व देवाच्या समोर बसणं, कारण तो सर्वव्यापी परमेश्वर आहे. कुठेही आपण बसलो तर तिथं तो आहे. तो अंतर्यामी देव आहे. तो अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करतो,
अंगीकार करतो, पश्चाताप करतो, तो आमचे सर्व पाप पुसून टाकतो आणि आम्हाला शुद्ध आणि पवित्र करतो. त्याची संतती, त्याचं लेकरू होण्याचा अधिकार आम्हाला देतो. ज्यावेळेस आम्ही पापाचा अंगीकार करतो, पश्चाताप करतो, त्यावेळेस ते पाप देव आमच्यातून दूर करतो आणि आम्हाला त्याचं संतान होण्याचा अधिकार देतो. आणि मग त्यानंतर आम्ही कधीही या जगाला सोडलं, निश्चितरित्या स्वर्गामध्ये आम्ही जाणार आहोत. आणि मग ज्यावेळेस आमच्या पापाची क्षमा होते, आम्हाला एक चांगलं जीवन, पवित्रतेचं जीवन, नीतिमत्वाचं जीवन, नीतिमत्वतेचं जीवन, धार्मिकतेचं जीवन आम्हाला जगणं अनिवार्य आहे. आम्हाला जगणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजचं या ठिकाणी वचन जो संदेशच आहे, की देवाचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. या जगामधलं भय देवाच्या दृष्टीनं मूर्खपणाचं आहे. परंतु आज देवाचं भय आमच्या जीवनात असणं, त्याचं ज्ञान आमच्या जीवनात असणं खूप गरजेचं आहे. कारण देवाने आम्हाला यासाठी जगात पाठवलेलं आहे, की त्याचं भय आम्ही धरावं, पापावर विजय आम्ही मिळवावं, वाईटाला आम्ही हरवावं, चांगलं जीवन चांगलं जीवन जगून शेवटी आम्ही स्वर्गामध्ये प्रवेश करावं. कारण बायबल सांगते, प्रभू येशू म्हणतोय, जिथं मी आहे तिथं माझ्या लोकांनी असावं. कारण प्रभू आमच्यावर प्रेम करत आहे. त्याची इच्छा नाही की आम्ही नरकाकडे जावं. आम्ही अग्नीच्या कुंपामध्ये, अग्नीच्या डोहामध्ये आम्ही पडावं आणि त्या ठिकाणी जळत राहावं. तर प्रियांनो, देवाची इच्छा आहे की तुमचं आणि माझं जीवन आशीर्वादित व्हावं, आनंदित राहावं, स्वर्ग आम्हाला मिळावं, आशीर्वाद मिळावं, आनंद मिळावं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त यासाठीच या जगामध्ये आलेलं की प्रत्येक मानवजातीचं तारण व्हावं, पापावर त्याने विजय मिळवावं आणि प्रत्येक फॅमिली असेल किंवा परिवार आनंदात त्यांनी जीवन जगावं. आणि म्हणून देवाच्या नावाला पण धन्यवाद देऊया की सुंदर असं वचन या ठिकाणी प्रभूने दिलं. त्याबद्दल देवाची स्तुती, देवाचं स्तवन करूया. परमेश्वर तुम्हाला आजच्या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करो. नक्कीच प्रभू आज या वचनाद्वारे तुमच्याशी बोललेला आहे. प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. यापुढे चांगलं, नम्रतेचं, लीनतेचं जीवन जगूया, देवाला भिवून जगूया, सर्व पापावर विजय मिळूया आणि त्या देवाचं नाव त्या ठिकाणी गौरवयुक्त करूया. देवाला धन्यवाद. सुंदर वचन दिल्याबद्दल देवाची स्तुती असो. सर्वांना प्रेज लॉर्ड. आमेन.